गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आत्ता 11:15 वाजून गेलेले आहेत आणि सध्या माझं चहा पाणी चालू आहे, चहा नाश्ता वगैरे करायचं आणखी। हे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे डेलीप्रमाणे आणि बाहेर आधिराची मस्ती चालू आहे। ते बघा, ये देखो एक सिंगी गेंडा हे मस्ती करते। इकडे आजीचा कॉल चालू आहे आणि आता आजचा रुटीन असा आहे की आधिराचा फोटोशूट करायचं पहिलं तर जे थोड्या वेळात करायला चालू करणार आहे अँड देन मग त्याच्यानंतर कालचं जे 2 दिवसापासून जे काम पेंडिंग आहे ते आमच्या माईकचं होली लँडचं, तर ते हँडओव्हर करायला जायचं। तिथून ते कुरिअर करणार आहेत मुंबईच्या त्याच्या सर्व्हिस सेंटरला। तिथे ते मे बी नीट होईल किंवा रिप्लेस होईल, तर बघूयात आपण काय होतंय ते। आणि आजचा दिवस सगळा मी तुम्हाला कव्हर करून दाखवेल। आईस्क्रीम, आय फॉर आईस्क्रीम, आईस्क्रीम आईस्क्रीम कुठे कुठे वरी बघा, थोडंसं वर कुठे कुठे दिसती का? दिसती आईस्क्रीम? दिसती? अरे वा, आईस्क्रीम। आणि मम्मा टायगर कुठे? टायगर 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 तो लायन आहे। टायगर कुठे? टायगर इथे टायगर आहे, टायगर। आणि अम्ब्रेला कुठे बाबू? अम्ब्रेला अम्ब्रेला मँगो नाही ह्याच्यात। अम्ब्रेला ग्रेप्स, हा अम्ब्रेला। छत्री कुठे अबू? छत्री छत्री अम्ब्रेला अम्ब्रेला, वा। आणि झेब्रा कुठे? झेब्रा 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 कुठे? झेब्रा झेब्रा ह्याच्यात कुठे? शोध बरं। झेब्रा, वा 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 वा। आणि ऑरेंज कुठे? ऑरेंज ऑरेंज, ओ फॉर ऑरेंज। तिथं अम्ब्रेला आहे, अम्ब्रेला आहे ती। ऑरेंज आहे बघ इथे, ऑरेंज। ओ हा, ओ फॉर ऑरेंज, हा। आणि रॅबिट कुठे? रॅबिट, व्हेरी गुड, क्लॅप 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 मम्मू। तर मित्रांनो, मी निघलो आहे बन गार्डनला, जे माझं माईक आहे ते हँडओव्हर करायला, जे रिप्लेस होऊन येणार आहे। आत्ता मला जायला एक अर्धा तास लागेल आणि तिथे गेल्यावरती जे काय असेल ते मी मध्ये तर नाही रेकॉर्ड करू शकत, सॉरी, बिकॉज तिथे पण काहीतरी त्यांच्या पण पॉलिसीज वगैरे असतात, पण तिथे गेल्यावरती जे काय असेल ते मी तुम्हाला सांगेल। तर मित्रांनो, आपण निघलेलो आहोत डेप सेंटरमधून। माईक रिप्लेससाठी दिलेला आहे कुरिअर थ्रू। ते एक 2 ते 4 दिवसात परत येईल, पण इथे फक्त डिसअपॉइंटमेंट एवढीच होते की त्यांनी कुरिअर चार्जेस म्हणून आमच्याकडनं 200 रुपये घेतले। बिकॉज ते बोलत आहेत तसं की कुरिअर चार्जेस आहेत, पण ॲक्च्युली तसं नसायला पाहिजे, कारण वॉरंटीमध्ये आहे सगळं ते माईक वगैरे, बट त्यांनी 200 रुपये चार्जेस घेतलेत। बघूयात आता एक 2-4 दिवसात ते येईल बोलत आहेत। आज कुरिअर मुंबईला जाईल आणि तिथून मग ते जे काय असेल रिप्लेस वगैरे ते करून मिळेल। तर बघूयात। आता मी जातो आहे घरी। इथून पुढचा जो काही रुटीन असेल ते मी तुम्हाला दाखवेलच। आता घरी गेल्यावरती तर मेन म्हणजे मला व्हिडिओचे एडिट करायला बसायचे। मगाशीच बसायचं होतं, पण पप्पा आले त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ एडिट करायला जमलं नाही, तर आता जातो आहे मी घरी। सो भेटूयात आपण घरी गेल्यावरती। तर मित्रांनो, आधिराचं फोटोशूट होईल असं काही वाटत नाही, बिकॉज तिला म्हणजे फोटोशूट करायचं नाही आहे असं वाटतंय। ती अलाउ नाही करत आहे कपडे वगैरे घालण्यासाठी, तर तो प्लॅन कॅन्सल करून आत्ता मी जो व्हिडिओ एडिट करायचा होता त्याच्यासाठी तयारी करतो आहे। म्हणजे हे बघा, कॅमेरामधून याच्यामध्ये ट्रान्सफर करायला चालू आहे डेटा मॅकबुकमध्ये। मग तो ट्रान्सफर झाल्यावरती एक ॲप्लिकेशन आहे आपलं डॅव्हिन्सी रिझॉल्व म्हणून, त्याच्यावरती मी माझे व्हिडिओ एडिट करतो। आत्ता सध्या जो मी व्हिडिओ एडिट करतो आहे तो आमच्या दुसऱ्या चॅनलचा आहे, राजगड ब्लॉग एरोलाइन्स विस्टाचा। तर त्या चॅनलवरती तुम्ही जे काही ट्रॅकिंगचे व्हिडिओज असतील ते तुम्हाला त्या चॅनलवरती मिळून जातील। लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। जर व्हिडिओ आवडले तर त्या पण चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, ते पण आपलं चॅनल आहे। आणि
याच्यानंतर मग हा डाटा पूर्ण ट्रान्सफर झाला की मग त्याच्यामध्ये मी व्हिडिओ एडिट करायला चालू करणार आहे. सो मी दाखवेल तुम्हाला कसं करायचं ते, म्हणजे जे काही शॉर्टमध्ये मला जमेल तसं मी तुम्हाला दाखवेल कसं काय करायचं ते. तर मित्रांनो, मी घरी आलो आहे सध्या. आता व्हिडिओ एडिटिंगला बसणार आहे, पण त्याच्या आधी आमच्या इथं म्हणजे दिघीमध्ये पाऊस चालू झाला आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्ण आभाळ असं भरून आलेलं आहे पूर्ण. इकडं पण बघू शकता असं वातावरण झालेलं आहे. अँड तिकडे बघू शकता तुम्ही दिघी हिलकडे, तिकडे ढग पुढं जात आहेत. आता तिथं एकदम असं अंधार पडलं नव्हतं, एकदम ढग आहेत ना, ते डोंगराला पूर्ण असं झाकून टाकतात. एकदम मस्त व्ह्यू आहे इथून, तुम्ही बघू शकता. हे बघा, तर मित्रांनो, व्हिडिओ एडिट करायला बसायच्या आधी आणखीन एक काम आलं ॲक्च्युली. पप्पांनी अधीरासाठी जे आम्ही जिथून दूध आणतो तिथून दूध आणायला सांगितले. इथून 5 ते 10 मिनिट लागतात चालत जायला. तर ते झाल्यावरती मी व्हिडिओ एडिट करायला बसणार आहे. तर चला तिकडं जाऊन येऊ. मी पण तुम्हाला दाखवतो, तिकडं गाई वगैरे आहेत सगळे, तिथलं जे एन्व्हायरमेंट आहे मी तुम्हाला ते शो करतो. हा बघा, हा रस्ता आहे आपल्याला तिकडं जायचा. पुढं जो दिसतोय तो पूर्ण मिलिटरीचा एरिया आहे, तिकडं अलाउड नाही आहे. इथून आपण तिकडे जायचं आहे पुढे. तर मित्रांनो, बघू शकता इकडे गाई वगैरे तुम्ही. एक 2 3 4 5 6 7 8 गाई आहेत. इथे 2 आहेत छोट्या आणि इकडे एक छोटा आहे. या गाईचं पिल्लू आहे ते, पूर्ण हेच आहे. बघू शकता इकडे ॲट अ टाईम या गाई किती लिटर दूध देतात या ॲट अ टाईम? 8 ते 9 लिटर दूध देतात या गाई एका टायमाला, म्हणजे एक गाय. आम्ही म्हणजे अधीरासाठी जे दूध असतं ते त्या गाईचं असतं, एकदम लाल पलीकडच्या साईडच्या. तर अशा प्रकारे दूध काढलं जातं बघा, पाय बांधून, लात मारू नये म्हणून. मित्रांनो, आपण निघलेलो आहोत इथून दूध घेऊन. आता घरी जाऊन माझं जे काम आहे सकाळपासून राहिलेलं ते करायचं आहे, व्हिडिओ एडिट करायचं आहे. तर कसं काय करायचं तर मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये. जाऊयात आपण घरी. तर मित्रांनो, फायनली आपण व्हिडिओ एडिट करायला घेतलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता कुठल्या ॲपमधनं मी एडिट करतो आणि कसं एडिट करतो ते. तर बघा, हा DaVinci Resolve ॲप आहे. याच्यावरती तुम्ही पूर्ण म्हणजे व्हिडिओ वगैरे एडिट करू शकता. हे माझे जे प्रोजेक्ट दिसत आहेत ते माझे पहिले प्रोजेक्ट आहेत, म्हणजे मी जे आधी एडिट केलेले आहेत ते. आज मी न्यू प्रोजेक्ट ओपन करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्ही टाईमलाईन वगैरे सेट करावी लागते तुम्हाला.
पहिलं रिनेम करून घ्यायचा. आता माझा जो समजा आता जो पण मी ब्लॉग बनवतो आहे म्हणजे एडिट करतो आहे व्हिडिओ, तर तो ब्लॉग तुम्ही सेट करू शकता, नाव सेट करू शकता इथे. ओके, फॉर एक्झाम्पल मी हे केलं, इथे गेलो, ठीक आहे. आता इथे जायचं, तुम्ही पहिलं सेटिंगमध्ये जाऊन फ्रेम रेट वगैरे चेक करून घ्यायचा. टाईमलाईन रिझॉल्युशन तुम्हाला जेवढं पाहिजे म्हणजे तुम्ही जेवढं हे करताय तेवढं करायचं. टाईमलाईन फ्रेम रेट 30 FPS ने मी शूट केलेलं आहे, तर ते मी सिलेक्ट केले. खाली पण सेम ॲज इट इज करायचं. इथे बघा अल्ट्रा HD मध्ये 30 FPS. ओके, सगळं ओके झालं. त्याच्यानंतर मग तुम्ही हा सेव्ह करून घ्यायचा. त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला वरती गेल्यावरती फाईल म्हणून एक ऑप्शन दिसतो, ठीक आहे. फाईल म्हणून ऑप्शन दिसल्यावरती तिथे इम्पोर्ट करायचं, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मीडिया इम्पोर्ट करू शकता इथून. आता माझे जे हे बघा इथं ओपन झालं फोल्डर. आता इथे आजचे जे काही माझे व्हिडिओज असतील ते मी इम्पोर्ट करणार इथे, तुमचं जे काय असेल ते, आणि मग तिथून एडिट करायला घेणार. फॉर एक्झाम्पल राजगड फोर्टचं जर मी एडिट करतो आहे तर हे सगळं इम्पोर्ट करायचे इथे, ठीक आहे. इथे बघा फोल्डर असतं, तुमचं जे काही व्हिडिओज असतील ते इम्पोर्ट तुम्ही केले का, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल असं मी ओपन केलं, इथे डोंट चेंज करायचं, चेंज प्रोजेक्ट फ्रेम रेट, कारण आपण ऑलरेडी सेव्ह करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुमच्या इथं बघा मीडिया पोलमध्ये तुम्हाला जे आपण इम्पोर्ट केलेली आहे फाईल ती इथे तुम्हाला शो होते. ती ड्रॅग अँड ड्रॉप करायची तुमच्या टाईमलाईनमध्ये, ठीक आहे. टाईमलाईन 1मध्ये बघा इथं तुम्हाला ऑप्शन दिसतो व्हिडिओ 1 आणि ऑडिओ, म्हणजे व्हिडिओचा जो काय ऑडिओ आहे तो याच्यामध्ये तुम्हाला दिसतो. मग तुम्ही जे काही एडिटिंग वगैरे आहे इथूनच तुम्ही ॲड करू शकता. आणखीन मल्टिपल मीडियामध्ये तुम्ही ॲड करू शकता. बघा एक सोबत सगळे व्हिडिओज वगैरे तुम्ही ॲड करू शकता. भरपूर आहे याच्यामध्ये. आणखीन मी नवीन चालू केलेलं आहे, तर मला एवढं काही याच्यामधलं जास्त माहीत नाही आहे. म्हणजे मी जेवढं मला माहीत आहे मी तेवढंच एडिट करतो. कधी असं हार्ड एडिटिंगची गरज नाही पडली मला ब्लॉगिंगमध्ये. फक्त तेवढंच असतं की ऑडिओ वगैरे तुम्ही ॲड करा, व्हिडिओ तुमचे जे काय आहेत ते ॲड करा, हे सगळं याच्यामध्ये असतं. तर भरपूर आहे, जर सांगायला बसलं तर खूप वेळ जाईल. पण नॉर्मल जे आहे ते तुम्हाला सांगतो. इथून तुम्ही इफेक्ट देऊ शकता, इथून इंडेक्स वगैरे करू शकता. आणि इथे साऊंड लायब्ररी वगैरे आहे. तुम्हाला इथे सॉन्ग वगैरे तुम्ही परचेस, जे तुमचं सध्या माझ्याकडे तरी फ्री व्हर्जन आहे, त्याच्यामुळे इथे काही साऊंड वगैरे येत नाही लायब्ररीमध्ये, म्हणजे जे काही ट्रॅक्स वगैरे असतील ते. पण तुम्ही पेड व्हर्जन घेतल्यावरती त्याच्यामध्ये तुम्हाला मे बी अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये. तर इथे भरपूर सेटिंग्स आहेत ज्या की शिकून घ्यायला तुम्हाला खूप वेळ लागेल. तर आत्ता म्हणजे मी या व्हिडिओमध्ये तरी एवढं तुम्हाला नाही सांगू शकत, जेवढं बेसिक आहे ते मी तुम्हाला सांगतोय. तर आता मला हे एडिट करायला कमीत कमी एक मोठा व्हिडिओ आहे जो आम्ही राजगड फोर्टला गेलो होतो त्याचा ट्रॅव्हल ब्लॉग. त्याच्यासाठी मला 4 ते 5 तास लागतील, तर तेवढा वेळ मी शूट नाही करू शकणार. सो मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता, तो व्हिडिओ बघू शकता. आत्ता तरी मी हा एडिट करायला घेतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा दिनक्रम काही एवढा खास नव्हता, म्हणजे तेच आधिराच्या किलबिलने उठणं, त्याच्यानंतर डेलीचं रुटीन, आणि मग ते माईक घेऊन जाणं, बस एवढंच. एक सकाळी मी तुम्हाला टास्क सांगितलं होतं की आधिराचं फोटोशूट करायचं आहे, पण मॅडमचा काही मूड नव्हता आज, सो तिने अलाव नाही केलं, नाहीच म्हणून बसली ती. तर जर झालं पॉसिबल तर ते टास्क उद्या मी कंप्लीट करेल, उद्या तुम्हाला मी शो करेल ते. तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कमेंट करा व्हिडिओवरती जे काय असेल, म्हणजे तुम्हाला जे काही वाटत असेल की मी याच्यामध्ये चेंजेस करू शकतो, तर मी ते प्रयत्न करेल चेंजेस करायचे. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.